उजनी धरणात येणारी आवक मंदावली असली तरीही भीमा नदीतून अजून 41,600 क्युसेकचा विसर्ग हा कायम ठेवण्यात आला आहे। नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। उजनी धरणाबाबत आजची महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येत आहे। धरणातील पाण्याची आवक आता लक्षणीय कमी झाली असली तरी भीमा नदी पात्रातील विसर्ग अद्याप मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे। 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार दौंड बंधाऱ्यावरून उजनी धरणात 28,241 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। आवक कमी झाल्याने पूर परिस्थिती काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी धरण प्रशासनाने नदीपात्रातील विसर्ग कायम ठेवला आहे। सध्या उजनी धरणाच्या सांडव्यावरून 41,000 क्युसेक आणि वीजगृहातून 1,600 क्युसेक असा मिळून 42,700 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू आहे। दरम्यान वीर धरणातूनही 1,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू आहे। त्यामुळे उजनी आणि वीर या दोन्ही धरणांमधून मिळून एकूण 43,700 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा भीमा नदीपात्रात सुरू आहे। एकूणच धरणातील आवक कमी होत असली तरी नदीपात्रातील अद्याप मोठ्या प्रमाणावरती पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे। वीर, उजनी आणि राज्यातील प्रमुख धरणाच्या प्रत्येक ताज्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा न्यूज।